नमस्कार, मी विद्या कावरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते सहारा समाचार या डिजिटल माध्यमावर। अंगणवाडीतील चिमुरड्या मुलांचं आरोग्य धोक्यात, ग्रामपंचायत मात्र उदासीन, सरपंच सचिव यांचे दुर्लक्ष। पत्रोडीतील वार्ड क्रमांक 3 मधील अंगणवाडी आवारातील परिसरात घाणीचे साम्राज्य तथा बांधकाम केलेल्या नालीचं पाणी अंगणवाडीच्या आवारात तसेच घाणीने साचलेले पाणी आपल्याला पाहायला मिळते व परिसरात डुकरांचा वावर, त्यामुळे अंगणवाडीतील येणारे बालक अस्वच्छतेमुळे मोठ्या आजाराला बळी पडू शकतात। कारण साथरोग, दूषित पाणी तसेच डेंग्यूसारखे रुग्ण सुद्धा येथील आरोग्य केंद्रात सापडले तरीसुद्धा ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करतात। अंगणवाडी सेविका तसेच अनेक मुलं येथे आहार घेतात आणि आजूबाजूचा परिसर पाहिला की दुर्गंधी आपल्याला पाहायला मिळते, परंतु पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे लवकरात लवकर याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही, होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे। आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे। वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे। तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आताच भेट द्या पहिले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्र, जयस्तंभ चौक, परतवाडा। उपलब्ध सुविधा सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या। आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन सहित उपचार करा। डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911।